नमस्कार, मावळ 24 मावळ तालुक्यातील हॉटेल अजिंक्य तारा हॉटेलचे मालक भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करप्पा म्हाळसकर यांच्या वतीनं मागील 10 वर्षापासून CRPF तळेगाव दाभाडे या ठिकाणी भरतीसाठी येणाऱ्या युवकांना राहण्याची, जेवणाची आणि अंघोळीची आणि झोपण्याची जी व्यवस्था करण्यात येत आहे। यामुळं मागील 10 वर्षापासून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधनं या ठिकाणी हे तरुण येतात। माणुसकीचं दर्शन इथं घडतं की 10 वर्षापूर्वी वडगाव तळेगाव दाभाडे मुंबई पुणे महामार्ग फाटा आहे। या फाट्यावर पोलीस चौकी होती। या चौकीच्या बाजूला हे भरतीसाठी येणारे युवक जे आहेत ते इतरत्र झाडाखाली मिळेल तिथे आसरा घेऊन रात्रीचं झोपत होते आणि अचानक पहाटेच्या दरम्यान एक कंटेनर चौकीवर गेला आणि त्या अगोदर 5 मिनिटं हे युवक तिथून उठून बाजूला गेले होते, नाही तर त्या ठिकाणी जीवितहानी झाली असती। या घटनेची नोंद घेत भास्करप्पा म्हाळसकर म्हणजे या तरुणांचे पालनहार सद्यस्थितीला आहेत। मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, लॉज घ्यायची म्हणलं तरी ह्या मुलांना शक्य होत नाही। पण आज या ठिकाणी 200-250 तरुण जे CRPF भरतीसाठी आलेले आहेत या ठिकाणी अजिंक्य तारा हॉटेलच्या परिसरामध्ये मिळेल तिथं आसरा घेत आहेत आणि या कार्याचं जे कौतुक म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करप्पा म्हाळसकर यांचं कौतुक होते आणि भास्करप्पा म्हाळसकर हे कुठेही गेले की हे तरुण त्यांना ओळख देतात। प्रत्यक्षात या ठिकाणी आप्पा आहेत। आप्पा, काय सांगाल की या तरुणांना आई वडील सोडून हे या ठिकाणी भरतीला आलेत आणि इथं आल्यानंतर तुमचा आधार वाटतो आणि अनेक ठिकाणी CRPFचे हे जवान भरती झालेले आहेत, काय सांगाल आणि सुरुवात कधीपासून केली? गेली 10 वर्षापासून CRPF या केंद्रामध्ये भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि दुसरी गोष्ट इतर राज्यातून देखील मुलं या ठिकाणी येतात। विशेष करून एक सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं मिलिटरी असो किंवा CRPF मध्ये भरतीसाठी या ठिकाणी येत असताना तसं पाहिलं तर भरतीच्या ठिकाणी CRPF कॅम्पमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा भेटत नाही। त्या ठिकाणी फक्त परीक्षा घेतली जाते, परंतु ज्या वेळेला ती परीक्षा द्यायची त्यावेळेला 2-2 दिवस त्यांना गावं सोडून या ठिकाणी यावे लागते। विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, तर या सगळ्या ठिकाणची मुलं पाहिल्यानंतर काही परिस्थिती इतकी बिकट आहे, काही मुलांच्या भाकरीवर भाजी देखील नाहीये। अत्यंत बिकट परिस्थितीतून ज्या वेळेला एक पोरं एक सैन्य भरतीसाठी येतात तर या ठिकाणी एक राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे। कारण उद्या संरक्षण म्हणून संरक्षण खात्यामध्ये जाणारी मुलं एक खऱ्या अर्थाने जर माणुसकीचा ओलावा आपण जर त्यांना दाखवला, कारण ते बॉर्डरवर कुठेतरी संरक्षण करतात म्हणून आपण आतमध्ये सुरक्षित आहोत, तर या राष्ट्रभक्तीचा एक भाग म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे। उद्या होणाऱ्या मुलांची भरती याच्यात कोण नापास पास हा भाग नाहीये, परंतु प्रत्येक जण एक राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन युवक या ठिकाणी परीक्षेला आलेला आहे। तर आज पाऊस पडतोय, बहुतेक यांची भरती एक तर पाऊस काळात, हिवाळ्यात अशा टायमिंग मध्ये असते। तर अशा वातावरणामध्ये जेव्हा मुलं भरतीला येतात 2-2 दिवसाच्या भाकरी त्यांनी बरोबर बांधून आणलेल्या असतात झाडाखाली, आणि कुठेतरी त्यांची अवस्था पाहिल्यानंतर मी गेली 10 वर्षापासून उद्याची सैन्य भरती होणाऱ्या मुलांना या ठिकाणी माझ्या अजिंक्य तारा या हॉटेलमध्ये अगदी विनामूल्य मला त्यांची सेवा करायला देखील आवडतात, कारण त्यांच्यामध्ये मी माझी स्वतःची मुलं पाहतो। आज एक राष्ट्रभक्तीने प्रेरित होणारी ही उद्याची पिढी, खऱ्या अर्थानं यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। आज या भरतीच्या ठिकाणी मी त्यांच्या पूर्ण 10 वाजल्यानंतर हॉटेल देखील बंद करून संपूर्ण हॉटेलमध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था करतो। आज मला वाटतं 10 वर्षापूर्वी भरती झालेली अनेक मुलं या ठिकाणी आम्हाला पुन्हा पुन्हा फोन करतात। प्रवासामध्ये आमचाही मुलगा कुठे गेला तर दिल्ली असो, आसाम असो किंवा काश्मीर असो, तर या ठिकाणी भरती झालेली मुलं तिथं आवर्जून ओळख म्हणून त्या ठिकाणी येतात आणि असणाऱ्या आपल्या सहलीला गेलेल्या मुलांना देखील एक प्रेमाचा आधार ते त्या ठिकाणी देतात। आज या ठिकाणी असंख्य या महाराष्ट्रातल्या विशेष करून परप्रांतातले देखील मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि या सर्वांचे जेवणाचे, राहण्याचे एक सोय या ठिकाणी आपण विनामूल्य या ठिकाणी करतोय। मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील अजिंक्य तारा हॉटेल यामध्ये माणुसकीचं दर्शन घडते। आज ह्या विद्यार्थ्यांना एक मायेचा आधार म्हणजे भास्करराव आप्पा म्हाळसकर यांच्या वतीनं
फार मोठा आधार भेटतोय. बरेचसे तरुण आहेत. काय नाव तुमचं, कुठून आलात आणि इथं कशी व्यवस्था आहे? कृष्णा पाटील माझं नाव. मी जळगावहून आलेलो आहे. तर सर्व सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे. टॉयलेट बाथरूम बी एकदम स्वच्छ आहे. सर्व पाण्याची बी सोय आहे. झोपण्याची तर एकदम म्हणजे एकदम भारी सोय आहे. आणि पाणी चालू आहे त्याच्यामुळे एकदम इथं. कुठून आलात, कशी सोय? मी अमरावतीवरून आलो. सुरुवातीला इथे आल्यानंतर मी खूपच सोडली होती की आपली काही सोय होणार वा. ज्यानंतर मला एका ऑटोवाल्या काकांनी सांगितली की अजिंक्य दारामध्ये उत्तम प्रकारे सोय केली जाते. त्यानंतर इथे आल्यानंतर एक आशेचं किरण जागलं मला. साक्षात देव माणूसच भेटला असं म्हणायला काही हरकत नाही. उत्तम प्रकारे अशी आमची सोय केली आहे. लॅट्रिन बाथरूमची, झोपायची, उत्तम प्रकारे असं जेवणाची व्यवस्था. खरंच काकांचे आभार मानतो मी आणि आमच्याकडून असेच कार्य करत राहावे अशी शुभेच्छा करतो. तर या ठिकाणी अनेक तरुण आहेत. एक आशेचं किरण घेऊन सैन्य भरती CRPF मध्ये येतात. इथं आल्यानंतर हे नौकं जग यामध्ये कुणी आपलं आहे का? पण या ठिकाणी आल्यानंतर रिक्षावाले असतील किंवा परिसरातले नागरिक, तुम्ही आप्पांकडे जा एवढं सांगितल्यानंतर अजिंक्य तारा या हॉटेलमध्ये येतात. काय नाव तुमचं, इथं कशी व्यवस्था आहे? पवार तुषार शिवराम. इथं एकदम भारी व्यवस्था. धुळे जिल्ह्यात आलेलो आहे मी CRPF भरतीसाठी. इथे एक भारी व्यवस्था केली आप्पा साहेबांनी. इतकं पाणी चालू आहे तरी पण त्यांनी एवढी भारी सोय दिली. मुलांना झोपायची, खायची, संडास बाथरूम सर्व आंघोळ करण्यापासून सर्वपर्यंत एकदम भारी सोय. बरेचसे तरुण या ठिकाणी आहेत. दाटी वाटीनं जसं जमन तसं या ठिकाणी हे रात्रीचं विश्रांती काय कशी आहे व्यवस्था? इथं काय नाव? व्यवस्था एकदम चांगली आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातून नांदुरा तालुक्यातून आलेलो आहे SSCDच्या भरतीसाठी. मागच्या वर्षी पण इथं आलो होतो मेडिकलसाठी, म्हणून मला माहिती आहे एकदम चांगली सुविधा होते. मोफत मुलांना हे सुविधा सर्व मिळतं. तर अशा पद्धतीने येत असतात पुरं 8-10 घंटे प्रवास करून येतात. थोडाफार आराम भेटला तर त्यावेळेस ग्राउंड वगैरे व्यवस्थित होते. यांची चांगली सुविधा आहे. हे जे काका मदत करतात ते एकदम चांगलं आहे सर्व. तर अशा पद्धतीनं हे CRPF साठी भरतीसाठी आलेले तरुण मिळेल त्या जागेमध्ये विश्रांती घेतात आणि मोठ्या दमाने सकाळी भरतीसाठी जात असतात. तर या ठिकाणी बरेचसे. हा काय नाव आणि कशी व्यवस्था आहे? तेजस कमलसिंग ठुसरीवाल हा. यांनी जे हॉटेलवाल्यांनी आम्हाला जी सहायता दिली, जे सहकार्य केले, ते खरंच शब्दात नाही सांगू शकत आम्ही. हे असं कोणीच कोणत्या रूम मध्ये ना काही 1 रुपयाची व्यवस्था पैसे नाही घेतला ना कोणता काहीच रुपये नाही घेतला. खरंच अविश्वसनीय अशी प्रार्थनीय असं विनंती करण्यात आदरणीय करण्यायोग्य काम आहे. काय नाव, काय सांग? नयन नामदार. एक नंबर सोयी सुविधा आहे व सर्व मुलांसाठी एक नंबर सोयी सुविधा करून दिलेली आहे. मुलांना कशाच प्रकारचा त्रास नाही करून देणार आहे. त्याबद्दल धन्यवाद करतो. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधनं आलेले तरुण आहेत आणि मिळेल त्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. या हॉटेलच्या परिसरामध्ये हे तरुण या ठिकाणी आराम करत आहेत. मिळेल त्या ठिकाणी. बरं, काय इथं आल्यास कशी व्यवस्था आहे? काय उत्तम चांगली व्यवस्था आहे सर. कुठून आलात? काय नाव? माझं नाव सोमेश संतोष बोर्डे आहे. मी राहणार तालुका जिल्हा अकोला इथून आलेला आहे. आणि सरांनी आप्पा साहेबांनी इथं राहण्याची सोय एकदम अतिशय उत्तम केली आणि जेवणाचे रेट पण एकदम कमी आहे. तर अशा पद्धत घरच्या सारखं उत्तम जेवण आहे, म्हणजे चांगली. अशा पद्धतीनं हे तरुण मिळेल त्या ठिकाणी विश्रांती घेतात. याच ठिकाणी त्यांना जेवण आहे, आंघोळीचं पाणी आहे, बसण्याची झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर काही तरुण या ठिकाणी जेवण करत आहेत. काय जेवणाची क्वालिटी कशी आहे? काय नाव तुमचं? चांगलं आहे. कुठून आलात तुम्ही? सातारा मसवड. तर अशा पद्धतीनं कुठून आलात आणि काय सातारा. कशी व्यवस्था? जेवणाची क्वालिटी चांगली आहे, मस्त आहे, एकदम भारी आहे, व्यवस्थित आहे, एकदम ओके मध्ये. तर अशा पद्धतीनं तरुण या ठिकाणी जेवण केल्यानंतर विश्रांती करतात. पहाटे पहाटे आंघोळ करून अजिंक्य तारा हॉटेलचे मालक आहेत. साधारण किती मुलं या ठिकाणी रात्री झोपण्यासाठी? तरी 150-200 मुलं असतात, 250 मुलं असतात कधी कधी. तर 2-3 हॉल दिलेले आहेत आम्ही. बरं, मागील 10 वर्षापासून तुम्ही या मुलांची सेवा करतात. काय अनुभव आले तुम्हाला? एक चांगला आम्हाला आमचं भाग्य समजतो की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्व जिल्ह्यामधनं भरतीसाठी येत असतात इथं मुलं. आणि एक देश सेवेसाठी ती भरती होणार आहे CRPF मध्ये. तर आम्ही आमचं भाग्य समजतो की बाबा एक त्यांची आम्हाला सेवा करायला एक पुण्य भेटतं की त्यांच्यामुळं आज आम्ही पूर्ण सेफ मध्ये आहोत. आज ते दिवस रात्र ऊन वारा पावसात देशाची सेवा करत असतात.
आणि आमच्या घराण्याचं असं आहे की माळेसकर कुटुंब पहिल्यापासून ह्यामध्ये सेवेमध्ये आहे की जे आमचे आजोबा होते काही बाबूराव माळेसकर त्यांचं पूर्वी अंदर मावळ नाणे मावळसाठी पाण्याचा एक हे स्रोत तिथं ठेवलेला होता त्यांनी तेच वारसा वडिलांनी चालवला आणि आम्ही आता उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आणखी काहीतरी बाबा उद्योग व्यवसाय करता करता जे समाजाची सेवा करता येईल जेवढा आम्हाला चान्स भेटेल तेवढा आम्ही करत असतो मॅक्सिमम. इथं येणाऱ्या मुलांसाठी आम्ही झोपायची संडास बाथरूम आंघोळ्या वगैरे ती व्यवस्था केली आहे. कोण आजारी पडलं काय अचानक हे झालं तर इमर्जन्सीला त्यांना फर्स्ट एड किट ठेवलेले आहे की गोळ्या कुणाचं अचानक रात्री अपरात्री पावसात येतात डोकं दुखी किंवा अंगदुखी यासाठी टॅबलेट वगैरे ठेवलेले असतात. कुणाचं इमर्जन्सीला डॉक्युमेंटला झेरॉक्स वगैरे नसतात तर त्यासाठी सुद्धा आम्ही एक प्रिंटर अवेलेबल करून ठेवलंय की ते झेरॉक्सची सुद्धा व्यवस्था होईल. तर हे एक आमचं हे नसून आम्ही एक कर्तव्य समजून जेवढं करता येईल तेवढं जास्तीत जास्त करत असतो मुलांसाठी. तुम्ही देशभरामध्ये फिरत असताना बऱ्याच वेळा हे भरती झालेले जवान तुम्हाला ओळख देतात तेव्हा कसं वाटतं? भेटतात ना, खूप चांगला अनुभव येतो की जसं काय आम्ही लेह लडाखला गेलो तिकडं पण आपले इंडियन आर्मीमध्ये सीआरपीएफ मध्ये भरती झालेले होते. श्रीनगरमध्ये जर पाहायला गेलं तर एक 100 मीटरवरती हे जवान जे ते सिक्युरिटी गार्ड मध्ये असतात. कोणताही भाग असू दे बार केरळचा असू दे किंवा इकडं MP UP कुठं पण असू दे की हे आम्हाला जिथं जाईन आमचे स्टेटस बघून आम्हाला फोन करत असतात की भाऊ तुम्ही इकडे आले का, तुम्हाला काय मदत हवी आहे का. म्हणजे हा जो एक समाधान आहे हे खूप मोठं समाधान आहे आणि हे ह्याच्यातनं आम्हाला भेटत असतं. या ठिकाणी 200 ते 250 तरुण झोपतील अशी व्यवस्था आहे. दैनंदिन 200-250 तरुण या ठिकाणी या हॉटेलमध्ये जेवण करतात आणि याच ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी विश्रांती करून सकाळी CRPFच्या भरतीसाठी जातात. तर बाहेर धोधो पाऊस सुरू आहे. या पावसापासून संरक्षण करण्यासाठी हॉटेलच्या वतीनं त्यांना जे फ्लेक्स आहेत ज्या सतरंजी आहेत त्या त्यांना दिल्या जात आहेत. तर या अजिंक्य तारा हॉटेलचे मालक जे आहेत भास्करराव आप्पा म्हाळसकर यांच्या वतीनं जे काही हे समाजाला एक आदर्श असं कार्य या ठिकाणी होतंय आणि माणुसकीचं दर्शन होतंय. त्यामुळं या ठिकाणी कौतुक होते आणि हे महाराष्ट्रभरातनं आलेले युवक त्यांच्या घरी जाऊन सांगतात की आप्पा आहेत त्यामुळं आम्ही निवांत या ठिकाणी भरती करू शकतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.